नमस्कार शेतकरी बांधवांनो, पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या यूट्यूब चॅनलला तुमचं खूप खूप स्वागत। व्हिडिओचा विषय डाळिंब पिकात पाणी दिल्यानंतर 5व्या महिन्यापासून 150 दिवस ते 190 दिवसापर्यंतचं कामकाज आपण कशा पद्धतीने केलं पाहिजे, जेणेकरून आपल्याला चांगलं वजन त्या ठिकाणी मिळालं पाहिजे, चांगला रंग, आकर्षक रंग, आतमधला दाना त्याच्यामध्ये शुगर आली पाहिजे, म्हणजे टनेज आपलं वाढलं पाहिजे। त्यासाठी डाळिंबमध्ये पहिलं पाणी दिल्यानंतर तिथून 150 ते 190 दिवसाचं कामकाज आपण कसं केलं पाहिजे। ढगाळ हवामान असेल, येणारा पाऊस असेल, याच्यामध्ये फळांवर डाग येऊ नये, त्याचप्रमाणे बॅक्टेरियल ब्लाइट येऊ नये, त्याचप्रमाणे तेल्या असेल, अल्टरनिया असेल, त्याचप्रमाणे पाकळी करपा असेल, या सगळ्या संदर्भामध्ये मार्गदर्शन आजच्या व्हिडिओमधून मी करणार आहे। ज्या प्लॉटमध्ये आपण उभे आहोत, पहिल्या वर्षी माल घेतलेला प्लॉट आहे। साधारणतः पहिलं पाणी दिल्यापासून 150 दिवस झालेले आहेत आणि जवळजवळ साईज आपण बघतोय 250-300 ग्रॅमची साईज आहे आणि शेवटच्या महिन्यात आपल्याला ती 250 ग्रॅम वाढवायची आहे। मग त्यासाठी आपण कोणते अन्नद्रव्य, कोणती स्लरी दिली पाहिजे आणि फळं अतिशय निरोगी राहिले पाहिजे, चकचकीत राहिले पाहिजे, स्मूथ राहिले पाहिजे, त्याला चकाकी आली पाहिजे, त्याचा रंग चमकदार पाहिजे, आतमध्ये दाना चांगला पाहिजे, त्यासाठी आपण कोणत्या फवारण्या आणि अन्नद्रव्य व्यवस्थापन करणार आहोत ते ऐकण्यापूर्वी ज्यांच्या प्लॉटमध्ये उभे आहोत त्यांचं नाव जाणून घेऊ। दादा, आपलं पूर्ण नाव सांगा। माझं नाव मोठ्याने बोला। सोमनाथ बजरंग शिंदे, मुक्काम पोस्ट नारायणगाव, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे। आपला मोबाईल नंबर? माझा मोबाईल नंबर आहे 9975646236। या बागेमध्ये तुम्ही रजिस्टर केलेलं नाही, पण नाही। डॉक्टर किसानचे जे काही युट्यूबला व्हिडिओ आले ते बरोबर। तुम्ही बघितले हो आणि त्याच्यातून तुम्ही कसं म्हणजे काय काय वापरलं, काही सोडलं, काही वापरलं? हो, मी डॉक्टर किसानचे जे काही युट्यूबला व्हिडिओ येतात डाळिंबा संदर्भात ते थोडंसं बघून मी डाळिंबाचा पहिल्या वर्षीचा प्लॉट करण्याचा प्रयत्न केलेला आहे। तर याच्यामध्ये मी सेटिंगसाठी आपले जे काही प्रोडक्ट होते, आर्या असेल किंवा प्लॅटिनम वगैरे, याचे काही ऍप्लिकेशन्स केले होते आणि फोर स्ट्रोक वगैरे हे पण मुळीसाठी मी ते वापरलेलं आहे। हो, तर त्याचा एक चांगल्या पद्धतीने रिझल्ट आपल्याला मिळालेला आहे आणि आता जी काही साईजसाठी जे काही आपण स्लऱ्या सांगितल्यात तर ते आपण आता बनवायला घेतलेले आहे। कॉटन केक स्लरी आणि SOP ची स्लरी जी आहे ते आपण आता बनवायला घेतलेली आहे। एकंदरीत काय वाटलं तुम्हाला युट्यूबला बघून ते केल्यानंतर? काय थोडंसं युट्यूबला केल्यानं बघितले काही व्हिडिओज, त्या माध्यमातून मार्गदर्शन घेऊन थोडंसं डाळिंबामध्ये थोडंसं चांगलं काम करता आलं। आणि जर प्लॉट रजिस्टरच केला तर काय होईल? तर रजिस्टर केला असतं तर आणखी बेस्ट त्याचे रिझल्ट मिळाले असते, प्रॉपर काम झालं असतं। पुढच्या वर्षी काय? पुढच्या वर्षी आता हार्वेस्ट झाल्यानंतर आपण बेसल पासूनच म्हणजे स्टार्ट रेस्ट पिरियड पासूनच आपण शेड्यूल घेणार आहोत। नक्कीच, आणि तुम्हाला त्यात साथ राहील। या वर्षापेक्षाही चांगला गुणवत्तापूर्ण माल बनवण्याचं काम डॉक्टर किसान त्या ठिकाणी करेल। तर मित्रांनो, अशा स्टेजला आपल्याला फळांना त्या ठिकाणी समजा पाऊस येतोय, फळावर बारीक डॉट येऊ शकतात, ज्याला बॅक्टेरियल बाईट म्हणतो आपण, तेल्या, त्याच्यासाठी एक सिस्टमॅटिक असा सूर्यप्रकाश जर असेल तर टाटाचं डॉड्रिओ 200 लिटरला 400 मिली ही एक फवारणी त्या ठिकाणी करून घ्या। 5-6 दिवस जाऊ द्या, 5-6 दिवसानंतर एक बायोलॉजिकल त्या ठिकाणी स्पर्शीय बुरशीनाशकासोबत मग तिथं तुम्ही अल्ट्राबॅक 500 मिली, Z78 500 ग्रॅम किंवा कोसाइड 500 ग्रॅम असा एक स्प्रे तुम्ही त्या ठिकाणी घेऊ शकतात। आणि जसाही तुम्हाला या ठिकाणी दिसतंय रंग यायला सुरुवात झालेला आहे, अशा वेळेस आपलं हार्वेस्टिंग साधारणतः 1 महिना ते 40 दिवस बाकी आहे। त्यावेळेस आपल्याला कॉटन केकची स्लरी म्हणजे सरकी पेंड, जी जनावरांना, गायींना, दुभत्या गायींना आपण खाऊ घालतो, ती 25 किलो सरकी पेंड एका ड्रम मध्ये 100-150 लिटर पाण्यामध्ये 2 दिवस भिजवून घ्यायची। त्याचा व्यवस्थित चोथा बाजूला काढून ते पाणी घ्यायचं, त्याच्यामध्ये 5 लिटर फोर स्ट्रोक, 4 किलो गूळ, 10 ते 15 किलो SOP किंवा 0050 असं हे एकत्र त्याच्यात 4 किलो गूळ मिक्स करून 24-48 तास ते भिजवून घ्यायचं आणि ती स्लरी आपल्याला 400-450 झाडांपर्यंत, 500 झाडांपर्यंत देऊन घ्यायची। त्यावेळेस तुम्ही फळाला टेप लावू शकतात की साईज मध्ये किती फरक पडतो 4थ्या-5व्या दिवशी। एक 6 दिवसानंतर तुम्हाला ड्रिप मधून द्यायचं एकरी 1 लिटर प्लॅटिनम आणि 3 किलो टाटा इंडिकमचं 0051, फक्त 3 किलो खत द्यायचं 1 लिटर प्लॅटिनम सोबत। तेव्हा स्लरी दिल्यानंतर 6व्या दिवशी तुमचा म्हणजे तेल्या असेल, बॅक्टेरियल ब्लाइट असेल, पाकळी करपा असेल, त्याच्यासाठी तुम्ही कासुबामायसिन आणि त्याच्याबरोबर ॲमिस्टार 100 मिली असा एक स्कोर 100 मिली, कासुबामायसिन 200 मिली आणि ॲमिस्टार 100 मिली असा एक स्प्रे तुम्ही त्या ठिकाणी घेऊ शकतात। कीटकनाशकचा स्प्रे घेत असताना तुम्हाला जेमिझोन 250 मिली, सनरूप 500 मिली, इमिडा 100 मिली असा एक स्प्रे त्या ठिकाणी थ्रिप्स शेवटच्या अंतिम टप्प्यात खरड्याचे स्पॉट येऊ नये म्हणून एक स्प्रे त्या ठिकाणी तुम्ही केला गेला पाहिजे। आता तुमचं जे काही लक्षात आलं असेल की कॉटन केकची स्लरी झाली, तिथून 6व्या-7व्या दिवशी 1 लिटर प्लॅटिनम, 4 किलो
3 किलो 0051 दिलं. मध्ये या 3-3, 4-4 दिवसाच्या अंतराने 4-5 फवारण्या तुम्ही केल्या. आता कॉटन केकची स्लरी झाल्यानंतर कम्प्लिटली 12 ते 14 दिवसाने म्हणजे 1 लिटर प्लॅटिनम 0051 दिल्यावर 8व्या दिवशी, जसं की स्लरी दिल्यावर 6व्या दिवशी तुम्ही देतायत 0051 आणि प्लॅटिनम, तिथून 8व्या दिवशी तुम्हाला शेवटची स्लरी द्यायची आहे. नीट लक्षात घ्या. त्या स्लरीमध्ये बदल करायचा आहे. 4 स्ट्रोक हे डबल घ्यायचं आहे, डबल डोस करायचा आहे. 10 लिटर 4 स्ट्रोक घ्यायचं, IBA 5 ग्रॅम घ्यायचं, 6BA 10 ग्रॅम घ्यायचं, तांदळाचं पीठ 5 किलो घ्यायचं, त्याच्यासोबत तुम्हाला 4 किलो गूळ घ्यायचा आणि 3 किलो 9-24-24 हे खत घ्यायचं. ही स्लरी 24 तास दिवस आणि रात्र चांगली भिजून घ्यायची आणि ही शेवटची स्लरी दिल्यानंतर जे फळं तुम्ही बघताय 250-300 ग्रॅमचे, जी कॉटन केकची स्लरी दिली तिथं तुम्ही 300, 350, 400 ग्रॅम पर्यंत याल. आणि ह्या स्लरी नंतर 500 ग्रॅम प्लस फळं तुमच्या बागेमध्ये 80 ते 90% असतील आणि अतिशय चकाकी चकचकीत रंग, भगवा रंग, असा आकर्षक भगवा रंग, लांबून जरी पाहिलं तर चकचक केला पाहिजे असा रंग जर मिळवायचा असेल तर ती स्लरी दिल्यानंतर एक 3 ते 4 दिवसानंतर तुम्हाला फवारणी त्या ठिकाणी करायची. पहिली फवारणी ओनिक्झोल 250 मिली, मॅग्नेशियम सल्फेट 500 ग्रॅम आणि त्याच्यामध्ये कुठलंही चांगलं सीविड 500 मिली घ्या. अशा पद्धतीने जर तो स्प्रे झाला, एक 4 दिवस जाऊ द्या. 4 दिवसानंतर शेवटचं ड्रिपचं ऍप्लिकेशन द्यायचं. एकरी 1 लिटर शुगर स्टार, 5 किलो PMS आणि त्याच्यानंतर 3 दिवसाच्या अंतराने 2 फवारण्या करायच्या. त्यातली पहिली फवारणी आकर्षक चकचकीत रंग मिळवण्यासाठी शुगर स्टार 500 मिली, कोलर पोटॅश 300 ग्रॅम. 3 दिवस गॅप जाऊ द्या. 3 दिवसानंतर परत एकदा शुगर स्टार 500 मिली, पोटॅशियम सोनाईट 1 किलो. अशा पद्धतीमध्ये शेवटचा स्प्रे द्यायचा आणि 100% चकचकीत चकाकी रंग, आतमध्ये देखील तितकाच लाल रंग दाण्याचा तुम्हाला मिळेल आणि वजन देखील चांगलं मिळेल. कारण तुम्ही या म्हणजे शेवटच्या 30-40 दिवसामध्ये हे जे कामकाज करताय या 30-35-40 दिवसामध्ये तुमचं जास्तीत जास्त 20 ते 25 हजार रुपये खर्च होणार आहे. पण 500 झाडांमध्ये तुम्हाला 1 ते 1.5 टन माल वाढणार आहे. ही गोष्ट लक्षात घ्या. 1 ते 1.5 टन 100% वजन त्या ठिकाणी वाढलं. आणि आजच्या रेटच्या हिशोबाने जर आपण विचार केला, मिनिमम रेटच्या हिशोबाने विचार जर केला तर 1.5 टनाचे 2-2.5 लाख रुपये तुमच्या बागेमध्ये 500 झाडांमध्ये वाढतायत. ही गोष्ट खूप म्हणजे खूप महत्वाची. कारण अंतिम टप्प्यात फक्त खर्च करतोय 30-35 हजार, एवढा पण येणार नाही जर नीट कॅल्क्युलेशन केलं तर. कारण 4 स्ट्रोक या स्लऱ्या काय 4-5 हजारामध्ये स्लरी तयार होती. 2 स्लरी 10 हजारात होणार, 3-4 स्प्रे तुमचे 10 हजारात होणार, 2 ड्रिपचे ऍप्लिकेशन येते 3-4 हजारात होणार, म्हणजे 30-35 हजार खर्च पकडा. आणि ॲव्हरेजली वजन 2 टनापर्यंत 100% एकरामध्ये वाढणार. 2 टन वजन वाढलं, 200 रुपये किलो भाव, 4 लाख रुपये वाढतात दादा, बरोबर आहे का नाही? म्हणून शेतकरी मित्रांनो, इतकं कळकळीने आज हा डाळिंबचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत देत असताना शेवटच्या 30 ते 40 दिवसामध्ये कशा पद्धतीने आपण बुरशीनाशकांचा वापर, अन्नद्रव्य व्यवस्थापन आणि स्लरीचं नियोजन केलं पाहिजे त्या संदर्भामध्ये स्पष्टीकरण देण्याचा मी प्रयत्न केला. जसं या दादांनी व्हिडिओ बघून अवलंब केला तसंच इंदापूर असेल, तुमचा सांगलीचा काही भाग असेल, त्याचप्रमाणे नाशिकचा कसमा पट्टा असेल, त्या शेतकऱ्यांनी ज्या बागा त्या ठिकाणी आपण म्हणजे जो काही आपला आंबिया बहार ज्याला आपण म्हणतो तो बहार पकडलाय, जे हार्वेस्टिंगला आता 1 महिन्यात येत आहे, काही 15 दिवसात येत आहे, त्या सगळ्या शेतकऱ्यांनी ही शेवटची स्लरी 100% वापरून 2 स्प्रे केले तर नक्कीच टनेजमध्ये भर मिळाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होता. तो व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका. पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो, आणि हार्वेस्टिंग झाल्यानंतर जर तुम्हाला चांगलं डायरेक्शन, चांगलं मार्गदर्शन हवं असेल, बहार कोणता पकडायचा, हार्वेस्टिंग झाल्यानंतर रेस्ट पिरियडमध्ये कसं काम करायचं, हस्तबहार पकडायचा, मृग बहार पकडायचा, की आपल्याला वर्षातून 2 बहार घ्यायचे, आंबिया बहार, मृग बहार आणि हस्तबहार हे 3 बहार असतात. आता सध्या आपण हार्वेस्टिंग जो करतोय त्याला आपण आंबिया बहार म्हणतो. आता जे सेटिंग होतंय जून-जुलैमध्ये त्याला आपण मृग बहार म्हणतो आणि सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये जे सेटिंग होतं त्याला आपण हस्तबहार म्हणतो. तर या तिघांपैकी तुम्हाला कोणता बहार घ्यायचा, रेस्ट पिरियडमध्ये कसं कामकाज करायचं आणि सेटिंग कसं चांगलं करायचं आणि चांगल्या दर्जाचं उत्पादन, आपल्याला चांगल्या वजनाचे फळं मिळवण्यासाठी तुम्ही डॉक्टर किसानचं मार्गदर्शन त्या ठिकाणी घेऊ शकतात. व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही बघितला, नक्की तो आवडल्यावर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. चॅनलला प्रथम आला असाल, चॅनल सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.